हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर कढईची भाजी तुम्ही पण करत असाल, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. अगदी फक्त 5 ते 7 मिनिटामध्ये भाजी तयार होते आणि तुम्ही एकदा केली ना तर बघा, एक सोडून तुम्ही 2 भाकरी खाल आणि कायम अशीच भाजी बनवाल. आता कढईच्या भाजीचे तुम्हाला फायदे माहीतच आहेत. त्याच्यामध्ये भरपूर सारे पोषक तत्व आहेत. त्याचबरोबर डोळ्यांची दृष्टी सुधारते, त्वचा क्लीन अँड क्लिअर होते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, पचनक्रिया निरोगी ठेवते आणि शरीराला ऊर्जा देते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये के, कॅल्शियम आणि लोह, फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे थंडीमध्ये आपल्या शरीराला उबदार ठेवण्यास मदत होते. त्यामुळे करडईची भाजी अवश्य थंडीच्या दिवसांमध्ये खावी. आता इथे फ्रेश अशी करडईच्या भाजीची एक जुडी आणली. ती निवडली, मागची देठं काढून टाकली आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुतली आणि आता आपल्याला इथे सुरीने कट करून घ्यायची. पालेभाज्या झालं तर पालक, शेपू, करडई ह्या स्वच्छ धुवूनच चिरायच्या आहेत. काही जण काय करतात की चिरून धुतात, त्यामुळे त्यातलं सगळं हिरवं पाणी निघून जातं. त्यामध्ये जे काही जीवनसत्व आहे ते सगळे निघून जातात आणि आपल्या शरीराला काही जीवनसत्व भेटत नाही. त्यामुळे पालेभाज्या नेहमी स्वच्छ धुवूनच चिरायच्या आहेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, फायबर असतं, कॅल्शियम असतं आणि ते आपल्या शरीराला तेवढे जीवनसत्व, तेवढे व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे पालेभाज्या कधी पण स्वच्छ धुवूनच चिरायच्या आहेत. तर सर्वात प्रथम आता थोडी थोडी भाजी घेऊन अशी बारीक एकदम चिरून घ्यायची आहे आणि बारीक चिरल्याने व्यवस्थित ती शिजली जाते आणि अशी हटून भाजी तयार होते. तर एवढी टेस्टी लागते ना, काही फारसं लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये तयार होते. तर आता इथे मी पटपट भाजी चिरून घेते. आता भाजी चिरून झाल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे सर्वात प्रथम मिक्सर जारमध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या आपल्याला याच्यामध्ये घ्यायच्या आहेत 7 ते 8. आता हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला मिक्सरला अगदी गरगरीत असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. फार पण नाही बारीक पेस्ट बनवायची आहे, फक्त गरगरीत असं वाटून घ्यायचं आहे. आणि कधी पण भाजीसाठी आपण वाटण जेव्हा वाटतो ना, तेव्हा ते थोडंसं गरगरीत वाटायचं, म्हणजे पाट्यावर वाटल्यासारखं वाटतं आणि तशी चव लागते भाजीला. अगदी बारीक अशी पेस्ट कधीच वाटणाची करायची नाही. आता सर्वात प्रथम इथे मी एक कढई तापायला ठेवली. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे. मीडियम साईजचा चमचा आहे. फार पण तेलाचा वापर करायचा नाही शक्यतो. तर तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरी घालायची आहे, मोहरी घालायची आहे, हाफ टीस्पून. चांगली तडका बसल्यानंतर त्यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण वाटलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता जिरी मोहरी परतलेली आहे, त्यानंतर इथे मी वाटण आता परतून घेते आहे बघा. तर हिरव्या मिरचीचं हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर आपल्याला इथे पालेभाजी जी आपण चिरून घेतलेली आहे करडईची, ती त्या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. कधी पण पालेभाज्या करताना जेव्हा फोडणी देतो तेव्हा तेलात चांगल्या परतून घ्यायच्या. मग ती मेथीची असू द्या किंवा शेपूची किंवा पालकची असू द्या, त्यामुळे भाजीची चव अप्रतिम होते. आणि आता इथे मी जी करडईची भाजी आहे चिरून घेतलेली, ती चांगली तेलामध्ये परतून घेते आहे बघा. तर तेलामध्ये चांगली परतल्याने भाजी थोडीशी कमी होते आणि नंतर मग आपल्याला अंदाज येतो की किती क्वांटिटीमध्ये बनवायची आहे किंवा मिठाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळतं. काही वेळेला काय होतं की भाज्या शिजल्यानंतर कमी होतात आणि त्यामुळे आपण अगोदरच जर मीठ टाकलं तर भाजीची चव खारट होते. त्यामुळे मेथी असू द्या, शेपू असू द्या किंवा करडई, पालकची भाजी असू द्या, ती जेव्हा तुम्ही फोडणीला देता तेव्हा ती व्यवस्थित तेलात परतल्यानंतर थोडीशी अशी कमी झाल्यानंतर आपण पाण्याचं किंवा मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि आपल्याला एक अंदाज येतो की किती प्रमाणात आपण मीठ टाकलं पाहिजे. त्यामुळे भाजी पहिली व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ती थोडी कमी झाल्यानंतर थोडी अर्धवट शिजल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता इथे तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे बघा. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. त्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही कसली पावडर आहे, तर ही डाळ आणि तांदूळ, चणा डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित खरपूस भाजायचे आणि त्याची
बारीक अशी फाईन पावडर तयार करून ठेवायची एका बरणीमध्ये. जेव्हा कधी तुम्हाला भाजीला घालायची असेल, बटाट्याची असू द्या किंवा रस्सा भाजी, तर 1 ते दीड चमचा घालायची क्वांटिटीनुसार. त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. व्यवस्थित मिक्स करून भाजीमध्ये मिक्स करायचे आहे. तर आता इथे बघा मी असं चमच्याने मिक्स करून घेते पावडर, म्हणजे त्याच्या गुठळ्या किंवा गाठी वगैरे होत नाहीत आणि अगदी भाजी चवीला अप्रतिम लागते. दाटसर भाजी होते. वाटणाची जास्त गरज पडत नाही फारसं असं वाटण काढायची. तर कुठलीही भाजी असू द्या, तुम्ही बटाट्याची रस्सा भाजी वगैरे घाईच्या कामाला तुम्ही ऑफिसला जात असाल तर अशी पावडर करून ठेवली तर थोडीशी पावडर तुम्ही ॲड करायची. कधी-कधी बघा वाटण कमी पडतं, मग नॉनव्हेज असू द्या किंवा तुमची वांगं बटाट्याची भाजी असू द्या, त्यावेळेला तुम्ही अशी 1 ते दीड चमचा पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ॲड केली तर भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी चवीला छान होते. तर आता याच्यामध्ये मी लागतनुसार पाणी ॲड केलेलं आहे बघा. तर थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पालेभाज्या लगेच शिजल्या जातात, त्यामुळे जास्त पण पालेभाज्या शिजवायच्या नाही. अगदी ते बघा 5 ते 7 मिनिटामध्ये भाजी शिजते. तर थोडं लागतनुसार पाणी ॲड केलेलं आहे मी त्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे. तर इथे शेंगदाण्याचा कूट मी 2 ते 3 चमचे ॲड केलेला आहे. आणि एक 2-5 मिनटं फक्त शिजू द्यायची. उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा. तर थोडंसं अजून मी पाणी ॲड करते आहे. आणि एवढी भाजी छान मिळून अशी दाटसर होते ना, तर चव तर विचारूच नका. तुम्ही एक सोडून 2 भाकरी चुरून खाल. कधी-कधी बघा आपल्याला अशी गावाकडच्या भाज्या हटवून खायची इच्छा होते. त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने करडईची भाजी करू शकता. करडईच्या भाजीमध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आहेत. फायबर, कॅल्शियम. त्यामुळे शरीराला थंडीच्या दिवसात उबदार ठेवण्यास मदत होते. चवीनुसार इथे मी खडा मिठाचाच वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार मीठ टाकायचे आणि पुन्हा मिक्स करून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. तर आता इथे बघा मी फोडणीला दिली आहे आणि कलर तर बघा केवढा छान हिरवागार आहे. म्हणजे कलर अजिबात भाजीचा चेंज झालेला नाही. अशी हिरवीगार पालेभाजी चवीला खूप अप्रतिम लागते. आता बघा उकळी यायला लागलेली आहे. अजून एक 2-3 मिनटं मी ठेवणार आहे आणि त्यानंतर गॅस ऑफ करणार आहे. तर अशा पद्धतीने नक्की करडईची भाजी बनवून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान गावाकडच्या रेसिपी पाहायला मिळतील. तर झाली आहे ना छान भाजी. तर भाजीला दाटसरपणा पण आला आहे आणि खूप छान भाजी झाली आहे. अगदी 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते बघा फोडणीला दिल्यानंतर. आता इथे अधूनमधून अशी हलवायची. आता गॅस मी ऑफ केलेला आहे आणि तुम्ही भाजी बघू शकताय. खूप छान झालेली आहे बघा. तर तुम्ही गव्हाच्या चपातीसोबत किंवा ज्वारीची, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. तर अशी गरमागरम भाजी खूप छान लागते. असं वाटतं की चुलीवरच शिजवली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. थँक यू.